आज सकाळी सकाळी ग्रामदेवत भैरोबाच्या पाया पडायला जायचं होतं म्हणून गेलो तर पाटील साहेब बैल धुत्यात म्हटलो आता व्हिडिओ करायला लागतोय. गावातली एक नंबरची बैल जोडी ही सुरेश दांची आहे. अजून जरा देवळापाशी गेलो तर गावातली पोरं भेटलेत म्हटलं जरा हे प्रश्न त्यांना विचारून बघायला लागतोय. दर्शा आपल्या चॅनलचं नाव काय? बास पैसे फिटले. आता गावातल्या प्रत्येक पोराला आपल्या चॅनलचं नाव माहित आहे. हे जो परिसर दिसतोय ते आमच्या गावच्या मंदिराचा आहे बघा. हे रस्ता निम्मा का बांधलाय हे मला काय बोललो तर उगाच वाद होऊन जाईल. आता हे जे दिसतंय हे उंबराचं झाड आहे. जरा डाव्या बाजूला लक्ष दिलं तर गाड्या लावलेल्या त्याच्या वरच्या साईडला काही झाडं आहेत. इथं मधमाशांची पोळी असायची. तर मग एकच गोष्ट आठवायची, लहान असताना इकडे घेऊन यायची आणि यात्रेतनं डॉल्बी किंवा बेंजो वाजायचा आणि मधमाशा उठायच्या. आता मग काय आम्हाला तिथंच टाकून घरची फरार. आमच्या मंदिराचा परिसर एक नंबर आहे. पूर्वीपासून आमचं ग्रामदैवत भरपूर चर्चेत आहे. तिथं कौल वगैरे चालू होतं. मग बाहेरची कोल्हापूरची माणसं वगैरे सगळी येतात तिथं कौलाला. आणि मग त्यांची जत्रा वगैरे काय असली, कोंबडं बिंबडं कापायचं असलं की आम्ही काय जेवायला तिथंच बार